मुरगुड कापशी मार्गावरील सरपिराजीराव तलावाच्या सांडव्यावर तातडीने ओव्हरब्रिज उभारण्यात यावा, अन्यथा 9 ऑगस्ट 2026 रोजी क्रांती दिनानिमित्त एकदिवसीय लक्षणीय उपोषण व ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सरपिराजीराव तलाव ओव्हरब्रिज समितीने दिला आहे. मुरगुड कापशी मार्गावरील सरपिराजीराव तलावाच्या सांडव्यावरून हळदी, हळदवडे, करंजीवणे, दौलतवाडी, बेलवडे, मुरगुड, अलाहाबाद, कापशी आदी गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. मात्र पावसाळ्यात सांडव्यावरून पाण्याचा प्रवाह वाढल्याने हा मार्ग अनेकदा बंद पडतो. त्यामुळे नागरिक, विद्यार्थी, शासकीय कर्मचारी, व्यापारी तसेच विविध अत्यावश्यक सेवांवर मोठा परिणाम होत असल्याचे समितीने म्हटले आहे. समितीच्या म्हणण्यानुसार ओव्हरब्रिज उभारण्याबाबत जिल्हाधिकारी, तलाठी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कागलचे आमदार हसन मुश्रीफ, पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे अनेक वेळा निवेदन देण्यात आली. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. दरम्यान संबंधित रस्ते कंपनीने सांडव्यावर आवश्यक कामासाठी सुमारे 12 लाख रुपयाच्या निधीची मागणी केली होती. निधी मंजूर न झाल्याने कंपनीने सांडव्याच्या दोन्ही बाजूंना रस्त्याचे काम सुरू केले असले तरी सांडव्यावरील मूळ समस्या कायम राहणार असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पावसाळ्यात 3 ते 4 महिने सांडव्यावर पाणी असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय, शासकीय कर्मचाऱ्याचा प्रवास, दूध वाहतूक, व्यापारी व्यवहार, बँक व पोस्ट कार्यालयीन कामकाज तसेच रुग्णवाहिकेच्या वाहतुकीवर परिणाम होतो. तसेच सांडव्यावर शेवाळ साचल्याने अनेक लहान मोठे अपघात होऊन नागरिक जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या सर्व समस्याकडे संबंधित यंत्रणांचे लक्ष वेधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, जिल्हा परिषद व अन्य संबंधित विभागाच्या निषेधार्थ 9 ऑगस्ट रोजी सरपिराजीराव तलावाच्या सांडव्यातील पाण्यात शांततेच्या मार्गाने लक्षणिक उपोषण व ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समितीने दिली आहे. लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट.